नमस्कार मंडळी. तुम्ही कितीही कमवा, पण जर तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी नसतील तर गोंदवलेकर महाराजांच्या मते तुम्ही श्रीमंत नाहीच. मग खरा श्रीमंत कोण आणि व्यवहारात आपण समोरच्याला फसवले पाहिजे की नाही? आजच्या 9 मार्चच्या प्रवचनातून जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या तुमचा संसार सुखाचा करतील. एकदा चोरांची सभा भरली. चर्चा काय होती तर लूट कशी करायची. कोणी म्हणालं मारून लुटा, कोणी म्हणालं न मारता लुटा, पण लूट करायचीच. ह्यावर सर्वांचं एकमत होतं. महाराज म्हणतात, आपल्या प्रपंचातही असंच झालंय. आपण व्यवहारासाठी, स्वार्थासाठी किंवा जगाला दाखविण्यासाठी प्रपंच करतो, पण देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असं कोणालाच वाटत नाही. आपण प्रपंचालाच सर्वस्व मानतो आणि देवावर संशय घेतो. ज्याची वृत्ती स्थिर नाही तो स्वतःला आणि दुसऱ्यालाही फसवतो. आजकाल सर्वांना स्वातंत्र्य हवंय, पण महाराज स्पष्ट सांगतात, ज्याला बंधने नको तो वेडा समजावा. समाजात राहायचं असेल तर शिस्त हवीच. त्यांनी नोकरीचं उदाहरण दिलंय. जर मालकी हक्कात जास्त टेन्शन असेल तर त्यापेक्षा सुखाची नोकरी बरी, कारण शेवटी शांतता महत्त्वाची आहे. हा मुद्दा तुमच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात, दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे. एवढीच लबाडी आपल्यात असावी, पण स्वतः मात्र कधीच लबाडी करू नये. म्हणजेच आपण कोणाकडून फसू नये इतके व्यवहारी नक्कीच असावे, पण कोणाला फसवावे इतके नीच असू नये. महाराजांना मध्यम स्थितीतील लोक जास्त आवडतात. का? कारण त्यांची प्रगती स्थिर असते. कर्ज असावं, पण किती? तर जे या महिन्यात फेडता येईल इतकंच. अति हाव नसावी आणि अति गरिबीही नसावी. व्हिडिओच्या सुरुवातीला मी विचारलं होतं की श्रीमंत कोण? तर महाराजांनी श्रीमंतीची व्याख्या सांगितली आहे, ज्याचं आचरण नीतिमत्तेचं आहे, जो आपल्या मुलाबाळांचं उत्तम रक्षण करतो आणि जो समाजात सन्मानाने जगतो. ज्यापाशी एवढा पैसा आहे की ह्या 3 गोष्टी तो करू शकतो, तोच खरा श्रीमंत. आजपासून आपणही मध्यम मार्ग स्वीकारूयात आणि प्रपंचात देवाला सोबत ठेवूया. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. रोजच्या प्रवचनासाठी पूजा अनुभव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.